स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार ही एक दुनिया ज्याला जादुई दुनिया म्हणता येईल. कारण काही लोकांच्या मते शेअर मार्केट म्हणजे एक सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा मार्ग. तर काही लोकांच्या मते शेअर मार्केट म्हणजे एक सोप्या पद्धतीने पैसे गमवण्याचा मार्ग. आणि असेच खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे ओपिनियन असतात लोकांचे शेअर मार्केट बद्दल. आता काही उदाहरणं द्यायचे म्हणले, तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये ऑलरेडी काम केलं असेल, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं असेल किंवा ट्रेडिंग केलं असेल, तर तुम्हाला कदाचित यातला कुठलातरी अनुभव आला असेल पहिले. तर काय अनुभव आहेत? माझे पण खूप सारे अनुभव आहेत. त्यातले काही घेतला. तुम्ही तो स्वतःच्या विचारांती घेतला किंवा कोणी सांगितलं म्हणून घेतला. आणि असं झालं, की तुम्ही घेतल्यानंतर तो शेअर पडायला लागला. त्याची किंमत कमी-कमी व्हायला लागली. तुम्हाला वाटलं, की ठीक आहे, चांगला शेअर आहे, आपण होल्ड करू. नंतर केव्हातरी वाढेल. अजून पडायला लागला. थोड्या दिवसांनी बघितलं अजून पडायला लागला. तर भीतीपोटी किंवा जो लॉस दिसतोय, तो बघून आपल्याला वाटतं, की आता डिसिजन घ्यायला पाहिजे. आपण यातनं बाहेर पडायला पाहिजे. तुम्ही त्यातनं बाहेर तुम्ही घेतलेल्या किमतीपर्यंत वाढतो किंवा त्या किमतीपेक्षा जास्तही वाढतो. दुसरं उदाहरण, तुम्ही शेअर घेता, तुम्ही शेअर घेतला अगेन तुम्ही तो एकतर कोणाच्या सांगितल्यावरून घेतला किंवा तुम्ही स्वतः संशोधन करून घेतला. तुम्हाला वाटलं की खूप चांगली कंपनी आहे, खूप चांगला स्टॉक आहे, तर तुम्ही घेतला. नंतर तो शेअर वाढला. तो वाढला, तुम्ही अजून विचार केला की ठीक आहे राहू देऊ, चांगला शेअर आहे. अजून वाढला. तर तुम्हाला वाटलं की अरे खूप चांगली किंमत आता मला मिळते या शेअरची. तुम्ही तो विकून टाकला. आणि त्यानंतर असं पण होतं की तो शेअर आणखीनच वाढत चालला, आणखीनच वाढत चालला, आणखीनच वाढत चालला. आपल्याला वाटतं की अरे, मी तर खूपच कमी प्रॉफिट बुक केला. अजून हा शेअर वाढत होता, तर मी ठेवायला पाहिजे होता. अजून एक वेगळं उदाहरण घेऊया. तुम्ही शेअर घेतला, तो शेअर महिने, ठराविक काळासाठी तुम्ही तो विसरूनच गेलात. आणि नंतर जेव्हा तुम्ही बघितलं, तेव्हा कळलं की अरे, हा शेअर तर 50% लॉसमध्ये आहे. आता काय करायचं? मी घेताना काय विचार केला होता, तेही आता आठवत नाही. पण ते सांगितलं म्हणून घेतो, तर आता काय करायचं? तुम्हाला वाटतं की नको हे शेअर मार्केट, आपण स्टॉकमधून बाहेर पडू. तुम्ही लॉस बुक करतात. किंवा याच्या व्यतिरिक्त याच्या उलट म्हणजे तुम्ही बघितलं त्याला 6 महिन्यांनी, वर्षभराने तो शेअर अरे 50% वाढलेला आहे. तुम्हाला वाटतं की अरे वाह! खूप छान शेअर आहे आणि खूप छान पैसा पण देतोय मला. चला आपण हा शेअर बुक करून टाकू. किंवा असंही होतं की तुम्ही बघितलं 6 महिन्यांनी, वर्षभराने किंवा 2 वर्षांनी व्हॉटएव्हर टाईम नंतर तुम्ही तो शेअर बघितला. असं झालेलं असतं, की तुमच्या बायिंग लेव्हलपेक्षा तो शेअर खूप वर जाऊन परत त्या बायिंग लेव्हलला आलेला असतो. तुम्हाला वाटतं, की अरे, मी हा शेअर तर घेतला पण याच्याकडे लक्षच दिलं नाही. हा शेअर मला चांगला प्रॉफिट देऊ शकला असता. मी विकला असता तर. पण आता मला त्याचा प्रॉफिट कमी होतोय. तर असे खूप वेगवेगळे उदाहरणं, खूप वेगवेगळे अनुभव वेगळ्या लोकांना आलेले असतात. तुम्हालाही यातले काही आले असतील. जर तुम्ही अगोदर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग केली असेल, तर ट्रेडिंगमध्ये तर खूप वेगवेगळे अनुभव येतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच लोकांचं वेगवेगळं मत आहे शेअर मार्केटबद्दल. पण या सगळ्या गोष्टींना एक अपवाद पण आहे. तो अपवाद म्हणजे एक वेल डेव्हलप्ड, वेल एनालाइज्ड आणि वेल नोन, नोन म्हणण्यापेक्षा वेल युज्ड, कारण नोन असेल तर सगळेच लोकं वापरतील. पण एक प्रूव्हन सिस्टम किंवा पद्धत आहे, जी वापरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपासून अ, असे वेगवेगळे अनुभव न घेता एक समान अनुभव घेता येऊ शकतो. आणि हा समान अनुभव म्हणजे काय, की तुम्ही तुमची वेल्थ किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे स्टॉक मार्केटमधली, ती साधारण 25% प्रतिवर्ष अशी वाढवू शकता. तर ही सिस्टीम मला माहिती आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ आणि त्यामुळेच हा YouTube चॅनल, ज्याचं नाव आहे 25% क्लब. नवीन वर्ष सुरू झालंय नुकतंच. नवीन वर्षाची सुरुवात एक नवीन आणि चांगल्या कामाने करतोय. तर तुम्हाला व्हिडिओज येत राहतील. हे शिक्षण तुम्हाला मी अगदी मोफत देणार आहे. ऑफकोर्स
याच्यामध्ये कुठलाही स्टॉक रेकमेंडेशन नसतील. याच्यामध्ये सगळं जे पण काही मी सांगणार आहे ते फक्त एज्युकेशन पर्पज, फक्त तुम्हाला नॉलेज मिळावं म्हणून सगळं सांगणार आहे. तर ही जी पद्धत आहे ही पद्धत मी डिटेलमध्ये डिस्कस करेन. आठवड्याला एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्हिडिओ येत राहतील. तर जर तुमची स्वतःची तयारी आहे की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे स्टॉक मार्केटमध्ये, हा व्हिडिओ किंवा हे चॅनल ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी नाही. तुम्हाला जर तुमची तयारी असेल, थोडे वेळ तुम्हाला शिकण्यासाठी टाकावं लागेल, थोडा वेळ तुम्हाला तुमचे स्टॉक्स शोधण्यासाठी टाकावं लागेल आणि थोडा वेळ तुम्हाला दर महिन्याला किंवा दर आठवड्याला त्या स्टॉक्स बद्दल थोडी माहिती, थोडी न्यूज जाणून घेण्यासाठी द्यायला लागेल. थोडा वेळ देऊन जर तुम्हाला तुमचं कंट्रोल ठेवता येत असेल तुमच्या पोर्टफोलिओवरती किंवा तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट वरती, तर नक्कीच हा चॅनल तुमच्यासाठी आहे. तर चला सुरुवात करूया. माझे पुढचे व्हिडिओ बघत राहा, त्यात तुम्हाला नक्कीच या पद्धतीबद्दल मी सिस्टमॅटिक गाईड करणार आहे आणि आपण हे सोबत करणार आहोत. मी पण हे तुमच्यासोबत करणार आहे आणि तुम्हाला गाईड आणि नॉलेज